चेहऱ्यावरती दोन्ही हात आपल्याला फिरवून घ्यायचे आहे आणि हळुवारपणे डोळे उघडायचे आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करते. आज तुम्ही माझ्याकडनं हा दिव्य समृद्धीचा शक्तिपात ग्रहण केला. या अक्षयतृतीयाच्या पावन पर्वावरती मी तुमच्या सर्वांचे कोटी कोटी आभार व्यक्त करते. तसेच या ऊर्जा अगदी अनंत काळापर्यंत तुमच्यासोबत राहो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि अक्षयतृतीयेच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देखील देते आहे. थँक्यू. येस, आपण एक दोन अनुभव घेऊया. प्राजक्ता मॅडम, तुमचा मागच्या वेळेसचा काय अनुभव होता? आम्हाला ऐकायचंय सगळ्यांना. अनम्यूट करा. झालंय? चेक करा, बघा. येस. मी कालच येणार होते पण जरा गडबड मला येता नाही आलं. येस. मॅम मी हे करत असतानाच तुम्ही मला म्हटलं होतं की मॅम तुम्ही गाडी इमॅजिन करत आहे का? आणि माझी एक नाही, माझ्या 2 गाड्या झाल्या. एक 4 व्हीलर झाली आणि 2 व्हीलरही झाली. व्हेरी गुड. अभिनंदन, अभिनंदन. पहिल्या शक्तिपातानंतरच माझं जॉबचं झालं होतं. आणि म्हणजे पैसे तर येतच असतात, पण ते टिकणंही खूप महत्वाचं आहे. तर ते टिकतात पण आहे. फक्त आता यावेळेस मला हेल्थ विषयीच होता कन्सर्न आणि तुम्ही नेमकं हेल्थ विषयी जास्त बोललात. येस. आता माझा म्हणजे हे आहे की नेक्स्ट याला जेव्हा मी असेल तेव्हा मी डायबिटीज फ्री असेल. येस, व्हेरी गुड. छान टार्गेट ठेवलाय. व्हेरी गुड. येस, थँक्यू. येस, स्वप्नील सर. नमस्कार. एक्सपिरियन्स अगदीच छान होता. मागच्या मागच्या शक्तिपथापासून तर सुरुवात तर झालेलीच आहे, पण जे गोल्स जे ठरवले तिथपर्यंत मी पोहोचलोय ते आता ह्या 15-20 मिनिटांमध्ये किंवा अर्ध्या तासामध्येच मला जाणवतं. व्हेरी आणि गुड. म्हणजे बोलण्यासाठी तितके शब्द पण आठवत नाही आहेत इतकं म्हणजे त्यामध्ये अजून पण मी इन्व्हॉल्व्ह झालेलो आहे. ओके. मनापासून धन्यवाद. येस, थँक्यू सर, थँक्यू. माधुरी मॅडम. थँक्यू मॅडम. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि खरोखर ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगत होतात तर त्या आतून येत होत्या, असं फील होत होतं सगळं. आणि एकदम ड्रास्टिक आहे. मी पहिल्यांदाच करते यावेळेला, पण छान वाटतंय मला एकदम. म्हणजे येस, समाधानी वाटतंय कशा प्रकारे तुमचे. थँक्यू. थँक्यू. श्रेयस सर. छान वाटतंय मला. येस, खूप छान. व्हेरी गुड. अनिल सर. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा, खूप छान वाटलं मला. चांगला अनुभव होता. पूर्वजांचे जे आपण स्वतःला कधी असं जे केलं नव्हतं ते आज झालं. खूप बरं वाटलं. थँक्यू. थँक्यू. येस. ज्योती मॅडम. अनम्यूट करा. मागच्या शक्तिपातामध्ये आणि या शक्तिपातामध्ये काय मॅनिफेस्ट केलंय? काय तुमची इच्छा पूर्ण झाली? तुमचे गोल सेट केले होते ते कम्प्लीट झाले. ओके. खूप छान अनुभव होता आणि यावेळी पण कम्प्लीट होते. येस. खूप छान अनुभव होता. थँक्यू. थँक्यू येस, सो मच. थँक्यू, थँक्यू. निर्मला मॅडम.
मॅम मागचे शक्ती मिस्टरांनी घेतले होते. त्यांचे हेल्थ चॅलेंजेस खूप होते आणि शक्तिपात घेतल्यानंतर 2 महिन्यामध्ये एकदम कमी आले. त्यांना बीपीच्या 2 गोळ्या होत्या ना, तर फक्त अर्धी गोळीवर आलेत आणि हेल्थ चॅलेंजेस पूर्ण कमी झालेत. आणि तुम्ही काय अनुभव घेतलाय? मला पण खूप अनुभव आलेत. पहिला म्हणजे जशी मी होते, ते आता पूर्ण बदललेले आहे. पहिला म्हणजे ओव्हर थिंकिंग सगळ्या गोष्टी व्हायच्या. कसं जगायचं हे देखील आल्यानंतर कळालं. अजून तुमची अँझायटी कमी नाही झालेली आहे, हा थोडी अजून. हा, जसं ज्योती मॅडमचा ऑरा खूप छान पद्धतीने डेव्हलप झालाय, तुम्हाला अजून अँझायटी होते थोडीशी, ते आज हा ती कमी करायची आहे. विश्वास ठेवा, सगळ्या गोष्टी पूर्ण होत असतात. बरोबर का? येस विभाल मॅडम. हो ना. मी काही गोल असे फिक्स नाही केलेले आहे. कारण माझ्या बर्थ चार्ट नुसार मी काही मॅनिफेस्ट केले ते माझ्यापासून दूर जाणार आहे. तर आणि खरं सांगू तर चेक माझा, मी काल नाही सांगितलं तसं, चेक माझा फुलफिल नाही झालेला आहे. आणि मी मागच्या काही दिवसापासून सर्व मॅनिफेस्टेशनच सोडून दिलेलं आहे. व्हेरी गुड. तुम्ही मला मी जे सांगितलंय ते तुम्ही फॉलो करताय. हा, म्हणजे आपण मॅनिफेस्ट माझ्या बर्थ चार्ट नुसार समजा मी मॅनिफेस्ट केलं, जी वस्तू मी खूप हवीशी करणार ती माझ्यापासून दूर जाणार. तर मी येस. टोटली सरेंडर करून बसली होती. मला तुम्ही जसं फक्त कुठपर्यंत आठवते आपल्या आजच्या ध्यान साधनेत की एंट्री केली देवानी, म्हणजे सर्व देव माझ्या घरात आले, ते मला आठवते. ते बेडरूम हे सर्व खूपच लीन होते मी अशा कोणत्याही ध्यान साधनेत. मी काय मागितले, काय मॅनिफेस्टेशन मला काहीच आठवत नाही. मी आताही त्याच धुंदीमध्येच आहे, अजून निघालेली नाही. फक्त मी म्हणजे देवाला सरेंडर केलं पूर्ण. तुम्हाला जे वाटतंय ते मला द्या, तुम्हाला जे माझ्यासाठी नीड आहे ते आपोआप मला मिळणारच आहे. या विश्वासाने मी या शक्तिपाठात आज टोटली सरेंडर करून बसले होते. ना मी चेक फिल केलेला आहे, नाही केलेला आहे. हा, मी कार्ड बाकी सर्व म्हणजे केलेलं आहे. पण चेक मी नाही फिल केला की त्यांना जे वाटेल ते मला मिळणारच आहे व्हेरी आणि ते गुड. देणारच आहे आणि भरभरूनच मिळणार आहे. येस. जेव्हापासून ही म्हणजे वृत्ती घेतली आहे, काही 1 महिना पण नाही झाला बहुतेक मी सरेंडर करून. मी जेव्हापासून आपल्याला ते नंबर्सचे माहित पडले त्या नंबर्स प्रमाणे आपल्याला जेव्हा कळालं की माझ्या बर्थ चार्ट मध्ये मॅनिफेस्टेशन केलं की दुसऱ्या दूर होतात गोष्टी, त्यांनी छान पद्धतीने केलंय मॅडम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस एकता मॅडम. खूप छान अनुभव होता. मला तुम्ही जेव्हा ते मिडास ग्राउंडवर करत होतात आपल्या टाळूच्या याच्यावर, ते मला सगळं जाणवत होतं. ते सगळे रेषा फिरल्या, ते पूर्ण शरीरात जेव्हा फिरलं तेव्हा माझा उजवा पाय खूप जड झाला होता. एवढा जड झाला ना का मला तो बाजूला करावा लागला असा. की मग मी त्याला थोडं बाजूला केलं, मग पुन्हा रिलॅक्स मध्ये आले आणि नंतर मी एवढे ध्यानात गेले की खरं खरं मागायचं काय ना विसरून गेले. म्हणजे काही मागण्याची इच्छा निर्माणच झाली नाही. बरोबर. असं की काही मागावं हे शिल्लक नाही वाटलं मला स्वतःलाच. आणि त्यातून एवढे सगळे जे आले होते, आज अक्षय तृतीया म्हणजे पूर्वजांचा दिवस आहे आणि ते सगळं मला एवढं भरून आलं होतं ना, खूप जोरजोरात रडावंसं वाटत होतं. आणि मी खरंच खूप छान फील केलं. मस्त. येस, थँक्यू. तसं येस, हेच असतं की सरेंडर व्हायचं असतं. शिकायचं काय आहे अंकिता मॅडम? काय अनुभव होता? मॅम छान वाटलं. पण जेव्हा बॉडीमध्ये तुम्ही सिम्बॉल ड्रॉ केला तर सेम मॅडमनी सांगितलं तसंच माझं सुद्धा डोकं आणि एक पाय थोडा जड पडलाय. हा, होईल, ते थोड्या वेळाने होईल, कारण तेवढी एनर्जीची आपल्याला सवय नसते. बरोबर. तर जे कधी कधी जडपणा येतो, ठीक आहे. एखाद्या वेळेसच असं होतंय की त्रास होतो, बाकी काहीही प्रॉब्लेम नाही. ती एनर्जी हळूहळू तुम्ही एक्सेप्ट केली की आज फक्त आजचा दिवसही छान आहे. नॉनव्हेज तर आज कोणी तसं प्रिफर करतच नाही. जड पदार्थ घेऊ नका, तसं आंब्याचा रस वगैरे खाऊ शकता, ठीक आहे.
मॅडम आणि पाणी पण पुरणपोळी. पुरणपोळी पण खा. ओके. मॅम मिडास कार्डचं मी तुम्हाला म्हणजे हा अनुभव मला हे लक्षात आलं जेव्हा तुम्ही म्हणत होते तुमच्या क्राऊन चक्रामध्ये मिडास कार्ड गुंतले होते तर मला असं फील होत होतं तर ते वरून असं उतरत आहे पूर्ण आतमध्ये पूर्ण ते मी खूप छान फील केलं मला व्हेरी आता आठवलं त्यांनी सांगितलं येस. आणि ओके. उपचार मी इतकी डीप होती की मला आठवत नाहीये पण जड आहे एकदम ओके. शांत रिलॅक्स होतं ओके. व्हेरी गुड. अभिलेख सर. मॅम फुल्ली एनर्जाइज झालेलो आहो. आता शेवटी थोडीफार निगेटिव्हिटी आली ती पण निघून गेलेली आहे. आता पुन्हा नेक्स्ट 10 महिने फुल फ्लेज काही धावायचं आणि गोल्स अचीव करायचे. दसऱ्यापर्यंत राईट. हा. येस. व्हेरी गुड. येस सर. थँक्यू. गौरी मॅडम. अनम्यूट करा. ऐकायला येते मॅम? येस येस बोला. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मॅम. ऍक्च्युली माझा हा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता. सुरुवातीला तुम्ही जसं गाईड केलं त्याप्रमाणे माझं मॅनिफेस्टेशन चालू होतं. बट ॲट सम पॉइंट मला असं फील व्हायला लागले की मला ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि त्याचा अनुभव मी घेत होते. सो खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. येस. थँक्यू. तुमच्या पण इच्छा थँक्यू. सगळ्या पूर्ण होत. येस. व्हेरी गुड. सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते आणि ईश्वर चरणी प्रार्थना करते, दिव्य रेकी चरणी, माझ्या सर्व गुरूंचरणी, माझ्या इष्टदेवते चरणी आणि दिव्य रेकी शक्ती एंजल, आर्च एंजल यांच्या चरणी देखील प्रार्थना करते की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि तुम्ही ह्या शक्तिपाताचा अगदी पुरेपूर स्वतःच्या जीवनाला बदलवण्यासाठी वापर करोत. तुमचे जीवन समृद्धतेने, प्रॉस्पेरिटीने, अगदी निरोगी, दीर्घायुष्य आणि सुख, समाधान, आरोग्य आणि संपूर्णतः पॉझिटिव्हिटी, ऐश्वर्याने नाहून निघोत हीच मी एक रेकी चरणी, ईश्वर चरणी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. माझ्याकडनं आज तुम्ही शक्तिपात घेतला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. दिव्य रेकी शक्ती हे ईश्वर गुरु तुमच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी रेकी चरणी, ईश्वर चरणी, माझ्या गुरूंचरणी भगवंताकडनं प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू, थँक्यू.